नाशिकच्या सातपूरमध्ये 5 ऑक्टोबर 2025ला झालेल्या धक्कादायक गोळीबार प्रकरणाला मोठी कलाटणी देत मुख्य सूत्रधार भूषण लोंढे आणि त्याचा साथीदार प्रिन्स सिंग यांना अखेर पोलिसांनी नेपाळ सीमेवरून नाट्यमय शैलीत जेरबंद केले। घटनेनंतर दोघेही सतत पळ काढत राज्याबाहेर लपून बसले होते। गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकानं तांत्रिक तपास, मानवी गुप्त माहिती आणि सातत्यपूर्ण पाठलागाच्या जोरावर ही कारवाई केली आहे। 15 नोव्हेंबरला आरोपींचा माग मिळाल्यानंतर पोलीस पथक उत्तर प्रदेशात दाखल झालं होतं। पोलिसांची चाहूल लागताच भूषण लोंढे राहत्या ठिकाणाहून खाली उडी मारून पळण्याचा प्रयत्न करताना गंभीर जखमी झाला आणि त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले। यानंतर राजस्थान, उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणी पथकानं सलग शोध मोहीम राबवली। सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, एपीआय समाधान हिरे आणि हवालदार प्रकाश महाजन यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे ही दोघेही जण विविध राज्यात फिरत असल्याची खात्री करून दिली होती। ही माहिती पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, उपायुक्त किशोर काळे आणि पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथक राजस्थानमध्ये रवाना करण्यात आलं होतं। सलग तपासणीनंतर मानवी गुप्त माहितीच्या आधारे आरोपी नेपाळ सीमेवर लपल्याची पक्की खबर मिळताच गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने सीमेवर छापा टाकत भूषण लोंढे, प्रिन्स सिंग यांना बेड्या ठोकल्यात। अटकेनंतर दोघांना उत्तर प्रदेश न्यायालयासमोर हजर करत ट्रान्झिट वॉरंट प्राप्त करण्यात आले असून त्यांना पुढील तपासासाठी नाशिकला आणण्याची प्रक्रिया सुरू आहे। गोळीबार सातपूर प्रकरणातील मुख्य आरोपींच्या नाट्यमय अटकेमुळे संपूर्ण प्रकरणातील तपासाला आता वेग येणार असून या गुन्ह्याच्या उर्वरित धाग्यांवर निर्णायक कारवाई होण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।